आए सुबह के 5 बजे हैं 5 और ये न्यू निसर्ग रिसोर्ट में हम लोग यहाँ पे हैं और टोटली पूरा जंगल एरिया है। मतलब आप कहो तो जंगल में ही एक छोटा सा एक फार्म हाउस या तो रिसोर्ट आप समझ सकते हो। एंड 5 बजे का जो खूबसूरत नज़ारा है यहाँ पे वो शायद मेरा कैमरा जस्टिफाई नहीं करेगा, मैं आपको दिखाऊंगा तो, बट इट इज़ सो ब्यूटीफुल, सो नेचुरल, आप यकीन नहीं कर सकते। शहर में रहने वाले लोगों के लिए तो ये जन्नत से कोई कम नहीं है। कल रात को हम लोगों को यहाँ के लोगों ने खाना खिलाया, खुद अपने हाथों से अपने घर में बनाया है, फैमिली है पूरी, और जो खाना उन्होंने प्यार से खिलाया है हम लोग को, यू विल फील एट होम, सीरियसली आई एम टेलिंग यू, और अदर बेटर देन होम बिकॉज ऑफ द सराउंडिंग नेचुरल एटमॉस्फेयर। बहुत ही खूबसूरत जगह है, शब्दों में बयान नहीं कर सकता मैं, बट बहुत ही खूबसूरत है। मी निसर्ग रिसॉर्ट अकनूर यांचे मालक किसन नारमाळे बोलत आहे। आम्ही हे निसर्ग फार्म रिसॉर्ट सुरुवात करून 2.5 ते 3 वर्षे झाली आणि थोडंसं चालू करत असताना आम्हाला धाकधूक कारण थोडंसं आडवणी, परत रस्त्याची अडचण होती आणि हे आमच्या मुलगा सागर नारमाळेंच्या संकल्पनेतून हे आम्ही निसर्ग फार्म रिसॉर्ट चालू केलं आहे। आणि चालू केल्यानंतर 6 महिने गेल्यानंतर याला एवढी ग्रीप आली की आज आम्ही इथं हे करत असताना आम्ही सर्वजण घरचीच आहोत आणि इथं फॅमिली जे ग्रुप असे भरपूर इथं येत आहेत आणि इथलं वातावरण एकदम सुंदर असं आहे आणि लोकांना इथं परत यावंसं असं वाटत आहे। शक्यतो रिसॉर्टवरती येत असताना एखादा ग्रुप आला की तो परतच्या वेळी दुसरीकडे चॉईस निवडतो, पण आमच्याकडे असे पर्यटक आहेत की परत इथं आमच्याकडे येतात की आम्ही दुसरीकडे कुठं नाही, आम्हाला तुमच्याकडेच यायचं आहे। आणि जर आमचं बुकिंग फुल असलं तर ते वेटिंगला 1, 2, 3, 4 दिवस राहतात, पण आमच्याकडेच येत असतात। इथलं आमच्या जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आम्ही एका वेळी 30-35 लोकांचा स्टे करू शकतो आहे। आणि जर आमच्याकडं पहिल्यांदा जर बुकिंग असं फॅमिली बुकिंग जर 15-20 जणांचं झालं तर आम्ही परत जेंट्सचा जर कॉल आला तर जेंट्स आम्ही घेत नाही, फक्त फॅमिलीसाठीच रिझर्व ठेवत असतो। त्यामुळे इथं एवढी फॅमिली तरी येते, भयानक फॅमिली इथं येत असते आणि इथलं वातावरण, आमचं इथलं घरगुती जेवण हे लोकांना अतिशय आवडतं आणि त्यामुळे परत आमच्याकडं पर्यटकांचा ओढ वाढत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्राच्या बाहेरली सुद्धा आंध्र प्रदेश, कर्नाटक, इकडं सोलापूर, गुजरात इकडली लोकंसुद्धा मुंबईकडून याच्याकडून आमच्याकडे भरपूर असे पर्यटक येत असतात। आपणाला सुद्धा विनंती राहील की आपणसुद्धा एक वेळ आमच्या ह्या रिसॉर्टला भेट देऊन आमच्या इथली व्यवस्था, आमच्या इथली स्वच्छता, जेवण याचा आस्वाद आपण घ्यावा असं मी आपणा सर्व येणाऱ्या पर्यटकांना विनंती करत आहे।